गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहेत सगळे? मस्त मजेत का? आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत. तर आज मी बनवते आहे कारल्याची भाजी. तर कारले ना रात्री चुकवून ठेवले होते. मीठ आणि हळद टाकून एक शिट्टी घेतली होती कुकरला. तर आता ना इथं ना 2 कांदे कट करून घेतलेले आहे आणि हे चांगले तव्यावरती ना गोल्डन सोनेरी मस्त असे परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला चांगला, नाही का. आणि त्यानंतर खोबरं पण भाजून घेतले. डाळ्या ज्या असतात ना त्या डाळ्या पण भाजून घेतलेले आहे आणि जगभरातले मसाले टाकून वाटण बनवून अशी मी कारल्याची भाजी बनवली आहे. म्हणजे तुम्हाला दाखवलं त्याचं वाटण बनवलं. लाल मिरची, कांदा मसाला, गरम मसाला आणि मीठ मिरची टाकून ही भाजी मी बनवलेली आहे. कारल्याची भाजी आमच्या इथं आवडते, मला पण आवडते आणि दादांना पण आवडते. प्रांजलच्या पप्पांनाच थोडी आवडत नाही, पण खायला पाहिजे. सगळ्याच भाज्या खायला पाहिजे आणि चांगलं असतं सगळ्या भाज्या खाल्ल्यानंतर. त्याच्यानंतर पीठ मळून घेते. आता इथं पीठ मळून झालं आहे. आता चपात्या करून घेते आणि आपली मस्त अशी तर्रीबाज कारल्याची भाजी पण इथं तयार आहे. तर आता टिफिन वगैरे भरते मी. तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. हाय, नमस्कार सगळ्यांना. स्वागत तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सगळे? मस्त आणि मजेत का? मस्त आणि मजेतच असायला पाहिजे. तर छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. तर आजचा दिवस तुमचा आनंदाचा, सुखसमाधानाचा आणि आरोग्याचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे. प्रांजलचे पप्पा गेले आता शॉपला आणि माझं ना गॅस जे आहे ते खूप स्लो चालतं आहे. तर आत्ताच गॅसवाले काका म्हणजे नाही का सिलेंडर घेऊन ते गाडी आली होती. तर त्या काकांकडून मी नंबर घेतला आणि त्यांना बोललं सर्व्हिसिंग करायची गॅसला. तर काय झालं काय माहिती, खूप स्लो चालतं आहे. म्हणजे 6 महिने झाले करू म्हणता काय करत नाही. आणि इथं आमच्याजवळ एक काका पण आहे, ते पण करून देतात. पण प्रांजलच्या पप्पांना टाईमच नसतो की ते गॅस वगैरे घेऊन जायला आणि मला ते फुल फिटिंग काय एवढं जमत नाही. मग त्या काकांचा नंबर घेतला आणि आता त्यांना फोन केला आहे. त्या काकांकडून नंबर घेऊन त्या दादांना फोन केला. तर ते दादा बोलले अर्ध्या तासाच्या आतमध्ये मी माझ्या भावाला कसं काहीतरी म्हटले ते पाठवतो. तर त्यांना ॲड्रेस वगैरे सगळं सेंड केलं आहे मी आणि ते येतीलच थोड्या वेळामध्ये. तोपर्यंत मी सगळं किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेतलं आहे. इथं आता भांडी राहिली थोडीशी घासायची. तर तेवढी भांडी वगैरे सगळं घासून घेते आणि मग ते सर्व्हिसिंग वगैरे कसं करणार आहे, नेमकं गॅसचं काय फॉल्ट आलं आहे, काय खराब झालं आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे तुम्हाला पण कळेल गॅस जर कमी चालायला लागला तर कशाचा फॉल्ट असू शकतो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ, असेच ब्लॉग, डेली ब्लॉग्स, रेसिपी तुम्हाला माझ्या या चॅनलवरती बघायला भेटतील. तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया 10 मिनिटांनी. माझं स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ना मी गॅस असा स्वच्छ पुसून घेतला होता. म्हटलं ते काका येणार आहे नाही का गॅस सर्व्हिसिंग करण्यासाठी. तर त्यांनी गॅस बघितला त्यांनी व्यवस्थित, नाही का. तर ते बोलले जे असतात ना वॉल असतात ना गॅसचे ते खराब झाले. तर पितळाचे असतात ना ते, तर ते खराब झाले म्हणे. त्यांनी टॉर्च वगैरे लावून सगळं बघितलं. तर त्याची पूर्ण सर्व्हिसिंग वगैरे करणार आहे आणि काजळी वगैरे जे आपण येते ना तेल वगैरे काय दूध वगैरे सांडतं मग त्याच्यात जातं, मग ते काजळी वगैरे धरतं. तर ते बोलले तशा पण पद्धतीने गॅस तुमचा कमी पण चालू शकतो. पण वॉल पण गेलेले आहे. तर 2-3 वेळा वॉल चेंज करून झाले. एक वर्षाचे ते बोलतात वर्षाला चेंज करायला पाहिजे. मग ते बोलले वॉलचे 500 रुपये होतील आणि माझा चार्ज 150 रुपये होईल. तर मी बोलले ठीक आहे बाबा कर, कारण की जे आहे ते गॅस चांगलं पाहिजे. गॅसमुळे मी रिस्क नाही घेऊ शकत, नाही का. कारण की आपल्याला तिथं रोज स्वयंपाक वगैरे करायचा असतो आणि प्रांजलचे पप्पा मागं मी खूप दिवसाची लागली होती की गॅस बनवा नाही. तर मग मला 4 शेगडीचा गॅस खूप आवडतो. तर त्यांना बोललं घेऊन देता का? तर ते बोलले नको जे आहे ते चालवा. तर मग म्हटलं जे आहे त्यालाच तर रिपेअर करू चांगलं, नाही तर गडबडीच्या वेळेस गॅस स्लो चालतो, मग त्याच्यात हळूहळू कामं होतात. तर त्यासाठी बर्नर वगैरे काही चेंज करायची गरज नाही. प्रांजल त्यांच्या बॅगमधून दाखवत होती, बघ मम्मी हे काय असतं, बघ मम्मी ते काय असतं. तर तिने पण बघितलं सगळं आणि त्यांचं चालू झालं खोल फिटिंग सगळं, नाही का. ते वॉल वगैरे काढायचं, परत बटन वगैरे चांगले आहे का, बटनमधून पण गॅस वगैरे जातो का, त्यांनी सगळं काही चेक केलं आणि सर्व चांगलं करून दिलं त्यांनी, नाही का, एकदम मस्त.
आता यांचं चालू झालं आहे खोल फिटिंगचं आणि पूर्ण व्यवस्थित सर्व्हिसिंग करून देणार आहे आणि जाळी वगैरे असं जे सगळं व्यवस्थित क्लीन करून. तर चला बघूया नंतर आपण कसं होतो गॅस आपला. तर बघा असा गॅस चालू झाला आहे. तर खूप चांगला झाला आहे कारण की पहिला खूप कमी चालत होता. बघा आत्ताच आम्ही मार्केटमधून आले आणि आता घेतले मी गुलाबजामुन बनवायला. इथं पीठ मळून घेतले. तर हे मी चितळ्याचं पॅकेट आणते तर त्याचे गुलाबजामुन बनवते. हे बघा इकडं पाक बनवायला ठेवलं आहे आणि इकडं जे आहे इकडं गुलाबजामुन तळायचं काम चालू आहे. तर उद्या रियाचं करायचं आहे केळवण. तिचे सासरचे पण येणार आहे दिवाळी घेऊन. तर मग म्हटलं बनवून टाकूया नाही का जोडीने केळवण वगैरे. तर त्याच्यासाठी गुलाबजामुनची तयारी करते आहे. उद्या जे आहे ते स्वयंपाक वगैरे करायचं आहे आणि थोडंसं शॉपिंगला पण गेलो होतो नाही का. तिच्या मिस्टरांसाठी थोडंसं शर्ट वगैरे घेतला आणि तिला पण देणार आहे थोडंसं केळवणला पैसे वगैरे. तर त्याची पण सगळी तयारी केली आणि असली इकडे आजपासूनच माझी तयारी चालू झाली आहे उद्याची. आणि थोडंसं डेकोरेशन वगैरे पण करणार आहे. तर तुम्हाला बघायला भेटणारच आहे काय काय करणार आहे. तर अशा पद्धतीने आता माझी चालू आहे. गुलाबजामुन भाजी वगैरे बनवली आहे आणि चपात्या वगैरे करायच्या आहे. भाऊ पण आला आहे गावावरून चुलत्याचा मुलगा. तो चालला आहे जॉबसाठी. त्याला जॉब ट्रेनिंग वगैरे चालू झाली त्याची. तर तो चालला आहे उद्या संध्याकाळी त्याची म्हणजे ट्रॅव्हलने जाणार आहे तो इथून वाकडमधून. तर त्यासाठी तो आजच आला आहे. तसं मग आज आराम करणार आणि उद्या सकाळी मग तो उद्याच्या संध्याकाळच्या ट्रेननी नाही ट्रॅव्हलनी मग तो जाणार तिकडं. तर कुठं जाणार आहे त्याचं नाव माझं ते लक्षात घे वेल्लोर काय नाही तिकडंच आहे ते कर्नाटकामध्ये. तर तिकडं जाणार आहे तो 6 महिन्यासाठी. इन्फोसिस कंपनीचं त्याला आले ऑफर. तर त्यासाठी तो चालला आहे तिकडे. आला होता घरी शॉपवर आमच्यासोबत. आम्ही मार्केटला गेलो तेव्हा आमच्यासोबत होता आणि आता तिथं शॉपला थांबला आहे. प्रांजलचे पप्पा आणि त्यांच्यासोबत येईल आता तो घरी. चला पटपट मी गुलाबजामुन बनवून घेते. झाल्यावरती परत भेटूया. बघा छान असे गुलाबजामुन झालेले पाकात टाकले. आता एक 15-20 मिनटं ठेवले. आपण एक कट करून बघूया आतमध्ये पाक कसा गेला आहे कसे झालेत आपले गुलाबजामुन. तर बघा आतमध्ये मस्त पाक चालला आहे. अजून थोडंसं राहिलं आहे. तर छान असे आपले गुलाबजामुन रेडी झालेले. मस्त आपण खाऊ शकतो उद्या. तर बघा तुम्हाला आवडले का माझे गुलाबजामुन. किती छान एका साईजचे असे दिसत आहे बघा. इलायची पावडर टाकले थोडंसं. असे आपले गुलाबजामुन रेडी झाले रेडी.